हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक पु ल, लेख क्रमांक 14. गणगोतमध्ये पु ल लिहितात, आयुष्यात एकही गोष्ट मनासारखी न घडण्याचा काळ असतो. हा असा काळ कधी आयुष्याच्या सुरुवातीला येतो, किंवा कधी आयुष्याच्या मधल्या वेळी येतो, किंवा कधी आयुष्याच्या उताराला येतो. कारण मन कधीही संचिताला साथ देत नाही. ज्यांना असा काळ सुरुवातीला सोसावा लागतो त्यांचे उतार वयामधील आयुष्य सुखात जाते. परंतु या उलट जेव्हा वाट्याला येते तेव्हा उतार वयात हाल हाल होतात. काहींचे सुरुवातीचे आणि शेवटचे आयुष्य सुखात जाते, परंतु मधला काळ दुःखाचा असतो. काहींची विपरीत अवस्था आयुष्यभर पाठ सोडत नाही. संपूर्ण आयुष्य दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, हाल सोसावे लागतात. हे प्रारब्ध असते. ते चुकत नाही, चुकवता येत नाही. चुकवायचा प्रयत्न केला तर संचित वाढून दुर्दैव कित्येक पटीने मागे लागते. परंतु अशांनी निराश होऊ नये. भगवंत श्रींवर विश्वास ठेवावा. आध्यात्मिक मार्गाने जगून वेळीच हे सोसून मोकळे व्हावे आणि त्या योगे संचित शून्य करावे. याने प्रारब्ध उज्ज्वल होते. यामुळे भविष्यात संपूर्ण आयुष्य विपरीत अवस्था कधीही प्राप्त होत नाही. यामुळे काही जण संपूर्ण आयुष्य सुखात असतात. पु ल यांनी पुढे लिहिल्याप्रमाणे विपरीत काळात दारिद्र्य आले तरी दैन्य येऊ देऊ नये. ती आत्मप्रतारणा असते. दारिद्र्य स्वीकारावे आणि जे आहे त्यात समाधानाने जगावे, परंतु लाचारीने जगू नये. कधीही अश्लाघ्य, अयोगिक, अनात्माचरण करू नये. जीव तर मुळीच देऊ नये. या उलट वैभव असले तरी श्रीमंती येऊ देऊ नये. श्रीमंतीचा तोरा मिळवू नये. आपल्या खालील पायरीवरील लायक लोकांना जमल्यास वर यायला मदत करावी, परंतु कधीही आपल्या श्रीमंतीमध्ये त्यांचा उपहास करू नये. प्रत्येकाला कोणत्या तरी जन्मात हे असे सर्व मिळालेले असते किंवा भोगावे लागलेले असते. हरि ओम.